आम्ही माझ्याकडे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आलेल्या आहेत. भेटलो आम्ही तसं कुठेच नाही, तिथेच भेटायचो. नंतर ज्या वेळेस आमची एंगेजमेंट झाली त्याच्यानंतर जवळपास ते नंतर आधी हे एंगेजमेंटच्या 6 महिने आधीपूर्वी 4 दिवसापूर्वी मी भटवाडीत येऊन गेलो, माझ्या कुंडल्या घेऊन गेलोय सगळ्यांच्या. सांगा आता मला. नाही सर, एंगेजमेंटच्या 6 महिने आधी हा सर्व प्रकार झालेला आहे. अरे कसं शक्य आहे? खरं चेहऱ्यावरच लिहिलंय तुमच्या हे खोटं आहे म्हणून. नाही सर, एंगेजमेंटच्या बरोबर की नाही? सर ते सांग, मी आजपर्यंत इतक्या 12 वर्षात ना वहिनी कधी खोटं बोलत नाही असं माझा एक अभ्यास आहे. सांगा होय, सांगतायत ते खरं आहे की खोटं आहे? खोटं आहे. काय झालं? एवढं आपण ठरवलं होतं की उद्या बांदेकर येणार आहेत, मी पाहिजे ती साफसफाई करीन, सगळं करीन, फक्त ते सांगायचं नाही. बघितलं? बरोबर. काय झालं सांगा आता? हे तुम्हाला खोटं ठरवण्यासाठी नव्हतं. थोडीशी ती घडी घालून ठेवलेली पुडी होती ना, ती उघडायची होती प्रेमाची. नाही, तेच सांगितलं ना मी की म्हणजे आम्ही भेटायचो वगैरे, पण मी सांगितलं होतं घरच्यांचा जर होकार आला तर ठीक आहे, नाही तर नाही. मग घराचं मी सांगितलं, जसं नातेवाईक जवळचे निघाले मग ते विचारणं झालं, मग बोलणं झालं. पण तुमच्यापैकी एकमेकांना प्रपोज कोणी केलं? त्यांनीच? हा, पहिलं मीच केलं प्रपोज. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष झाले. कसं काय? एकदम छान, आनंदात? खूप मस्त. मस्त मजेत? काय हो, एकदम मजेत. तुमचा आवाज परत कमी झाला. तुम्हाला टेन्शन आलंय का माझं? हात खाजवायला लागले. गंमत करतो. पण मला सांगा, जर यांनी नकार दिला असता तर तुम्ही काय केलं असतं? घेऊन आलो असतो तिला, पळून घेऊन. पण त्यांनी नकारच दिला असता तर? ती नकार देऊ शकली नसते. काय विश्वास आहे तुमचा? काय हो, का असं हे का म्हणतायत की तुम्ही? म्हणजे आम्हाला दोघांना पण एकमेकांना भेटल्यावर असं वाटलं की नाही, हाच जोडीदार आहे म्हणून. मला पण असं नाही हो, केळव्याला नाही, डिस्कशनला. बरोबर. गंमत सुरू असतानाच पहिला खेळ कुठला आणि किती बक्षीस या वहिनींना मिळणार ते बघूया. हे टॅग आहेत. हे एक प्रत्येक टॅग एकेका वस्तूवर ठेवा. ₹1 सांगण्यासाठी सगळ्यांची मदत घेऊ शकता, पण घरच्यांना सांगायच्या आधी तुम्ही बघितलेला पहिला चित्रपट कुठला? तुम्ही सांगा. धूम. आता कसं त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार आणि 4 वस्तूंपैकी म्हणजे ₹1 मिळाला तर 4 वस्तू मिळणार. सगळे मदत करू शकता तुम्ही. वेळ सुरू झाली. गॉगल ₹1. काय लगेच प्रसन्नच झालाय. लावा बघू कसा दिसतो. अरे क्या बात आहे, जबरदस्त. आता तुम्हाला पाहिजे त्या वस्तू घेऊ शकता. आमच्याकडे इंडक्शन कुकर नाहीये. घ्या. किती लिहिलेले त्याच्यामध्ये? 100 आणि इंडक्शन. चला, ₹101 झाले. अजून 2 संधी. काय ₹20. ₹121 दक्षिणा झालेली आहे आणि 2 वस्तू झाल्या. अजून एक वस्तू आहे तुमच्याकडे. चला, ब्लूटूथ स्पीकर उचललेला आहे वहिनींनी आणि बक्षीस 50. ₹171 बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आज मिस्टर धावपळ करणार आणि वहिनींनी शांत राहायचंय, पण वस्तू सगळे सांगू शकता. अक्षर आहे न. वेळ सुरू झाली. आता बघूया घरात किती लक्ष आहे. नटबोर्ड, नोटबुक, नाणं आतमध्ये. विनय, नोट, माझी नोट. नाणं, नटबोर्ड खाली बघ, खाली आहे नोट. 40. अजून काय? निळा रंग, नारळ, निळा रंग. विनय, निळा रंग. व्हॉट इज दिस? निळा रंग. निळा रंग. निळा रंग. 30 सेकंद राहिले. नाचणे नाहीये. विनय, निळा रंग आतमध्ये. निळा रंग नाही काढला. निळा रंग. हर्षा कलर त्याच्यामध्ये. लवकर. 30 सेकंद राहिली शेवटची. लवकर. विनय, निरंजन. विनय, ओनली वन ॲट अ टाइम. विनय, ओनली वन ॲट अ टाइम. रन.
हळू 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 10 9 8 7 6 5 इथे आहे ना 4 3 व्हॉट दॅट 2 1 वेळ संपली. उभे राहा. काय काय आणलं सांगा तुम्ही सांगायचं. आता थांबा. त्याने आणलेत ना वस्तू. नारळ, 1 निरांजन, 2 नेल पॉलिश, 3 नेल कटर, 4 नाणं, 5 नथ, 6 निळा रंग, 7 नोटबुक, 8 नीळ, 9 नारियल तेल, 10 नॅपकिन, 11 नक्षीकाम नक्षीकाम, 12 आणि अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन अभिनंदन. 11 ही वस्तू आणल्या म्हणून 3ही बक्षिसं मिळाली. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. मथुरेच्या कुंजवनात कृष्ण वाजवतो बासरी, मनोहरांच्या साथीने सुखी आहे मी सासरी. मागून मागून काय मागू, मनात एक प्रश्न आहे. विक्रांतरावांसोबत आयुष्य सुखाने जगण्याचं माझं स्वप्न आहे. या सगळ्या जणी जमलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करूया. आणि आता पैठणीच्या खेळात कुणाचं नाव जाहीर होणार तेही बघूया. एक चिठ्ठी पटकन काढतो. नाव आहे शुभांगी शांताराम मसूरकर. नाव सांगा. शुभांगी शांताराम मसूरकर. कुठे राहता तुम्ही? याच कॉलनीमध्ये हो. 20C हा? 20B 20B 701. 20C केलं आता. आता कोण आहे घरातलं इकडे? मिस्टर आहेत. हो. अरे या ना मग तुम्ही. कसं वाटतंय आता नाव? छान वाटतंय. हा? तुमचं आगमन झालं त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान आहे. आणि ह्या सोसायटीत तुमचं आगमन झाल्यामुळे इथली बरीचशी मंडळी खुश आहेत. अरे वा वा, छान. धन्यवाद. आता मला सांगा, माझं आगमन झाल्यापेक्षाही आता चिठ्ठी आली तेव्हा जास्त आनंद हो, होतो. अर्थातच. बरं, आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार बघूया. त्यासाठी हा पैठणीचा खेळ सोपा आहे. या ठिकाणी 3 रिंग ठेवलेले आहेत, 3 टप्पे आहेत. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या बाजूची जी रिंग आहे त्यामध्ये जाऊन चेंडू जर स्थिरावला तर 1 गुण मिळणार. मधल्या रिंगमध्ये थांबला तर 2 गुण आणि शेवटच्या रिंगमध्ये जाऊन थांबला तर 3 गुण. दोघींनाही 10 संधी मिळणार. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. पाच संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 1. आणि आता 5 संधी आई तुमच्यासाठी. 1 2 आणि 1 3. थांबा. गुणसंख्या आहे 4. आणि आता तुमची आतापर्यंत गुणसंख्या आहे 1. 2 2 आणि 3 5. 7. सोशल मीडियावर असं हॅपी न्यू इयर म्हणून असं विश केलं मला. काय हॅपी न्यू इयर म्हणजे यांनाच केलं होतं की बऱ्याच जणींना केलं होतं? बेसिकली प्रोफाईल पॉपअपचा. हे बघा, आता या प्रश्नानंतर तुमच्यात झालेला बदल सांगू का? बऱ्याच लोकांना केले. अरे वा.